वर्तणूक क्रमांक 12. प्रत्येक गोष्टीवर विनोद करणे. काही लोक नेहमी जोक करतात, सगळ्यांना हसवतात. पण मानसशास्त्र सांगतं कधी कधी हे दुःख लपवण्याचं साधन असतं. एक मित्र नेहमी ग्रुपमध्ये मजा करतो, सगळ्यांना हसवतो, पण जेव्हा तो एकटा असतो तेव्हा कदाचित तो सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून कधी कधी जास्त हसणाऱ्या लोकांना जास्त त्याची गरज असते. खांदे झुकलेले असतात. शरीर भाषा खूप काही सांगते. शरीर भाषा खूप काही सांगते. झुकलेले खांदे म्हणजे आत्मविश्वास कमी, थकवा, निराशा. परीक्षेत अपयशी झालेला विद्यार्थी घरी पडतो, त्याचे खांदे झुकलेले असतात. तो काही बोलत नाही, पण त्याची चाल सांगते मन खूप दुखावलं आहे. स्वतःची सतत स्तुती करणे. जो माणूस सतत म्हणतो मी खूप मोठा आहे, मी खूप महान आहे, तो बहुतेकदा अजून असुरक्षित असतो. काही लोक म्हणतात मी नसतो तर हा प्रोजेक्ट झाला नसता, मी नसतो तर हे काम झालं नसतं. पण खरे नेते असे नसतात. ते म्हणतात आपण सगळ्यांनी मिळून येते. श्वास वेगाने घेणे हे सहसा राग किंवा भीतीचे संकेत असतात. आता वाद मोठा होऊ शकतो, अशा वेळी शांत राहणं चांगले. प्रश्न टाळण. जेव्हा एखादी व्यक्ती सरळ प्रश्नाला उत्तर देत नाही तेव्हा दोन शक्यता असतात. सत्य लपवत आहे किंवा सत्याला तयार. डोळ्यातील शून्यता. कधी तुम्ही कुणाला पाहिलंय का? ते तुमच्या समोर असतात, पण त्यांचे डोळे कुठेतरी दूर हरवलेले असतात. हे सहसा मानसिक थकव्याचं लक्षण असतं. हात त्रास करून बसले. ही शरीर भाषा सांगते की तो अजून अनकम्फर्टेबल नाही. उदाहरण, मीटिंगमध्ये नवीन कर्मचारी हात त्रास करून बसलेला असतो, कारण त्याला अजून त्या वातावरणात सुरक्षित वाटत नाही. नेहमी पाय हलवत राहा. तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना नेहमी पाय हलवण्याची सवय किंवा हात हलवण्याची सवय. हे सहसा चिंतेचं लक्षण असतं. परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेले विद्यार्थी पाय हलवत असतात, कारण मनात एकच विचार असतो, पेपर कसा आहे. वारंवार घड्याळ पाहणे. याचा अर्थ व्यक्तीला तिथून लवकर जायचं. मीटिंग 30 मिनिटाची असते, पण बॉस 1 तास बोलत असतो, तेव्हा कर्मचारी 2 मिनिटांनी घड्याळ पाहतात. वया उंचावणे. हे सहसा आश्चर्य किंवा संशय दाखवतात. उदाहरणार्थ, कोणी म्हणालं की मी दररोज सकाळी 4ला उठतो, आणि मित्र म्हणतो खरंच? वया लगेच वर जात. वारंवार मान हलवणे. कधी लोक मान हलवतात, पण खरं तर त्यांना समजलेलं नसतं. पण टोकणार्थी किंवा नकारार्थी दोन्ही वेळा हलवले जातात. तुम्ही लेक्चरमध्ये विद्यार्थी बरेच वेळा मान हलवतात, पण सर्व विद्यार्थ्यांनी समजलं असते नाही. हे एक सहज प्रवृत्ती. हेच मान हलवणारे विद्यार्थी बाहेरून विचारतात, अरे तुला समजलं का? पोट चावणे. हे सहसा तणाव किंवा चिंता दर्शवतो. ते जर बोलण्याआधी अनेक लोक पोट चावतात. सुस्कारा सोडणे. जेव्हा व्यक्ती वारंवार सुस्कारा सोडते तेव्हा ती मानसिकदृष्ट्या खूप थकलेली असते. नकळत हसणे. कधी कधी लोक तणावात नकळत हसतात. शिक्षक विचारतात होमवर्क का नाही केलं? त्या ते हसतो. शिक्षक म्हणतात आता हसतोस, पण मार्क्स कमी आले की रडशील. मित्रांनो, लोकांना समजून घेणे म्हणजे त्यांचा न्याय करणे नाही, त्यांच्या भावना समजून घेणे आहे. कारण कधी कधी लोक म्हणतात मी ठीक आहे, खरं म्हणजे त्यांना अपेक्षा असते की कोणी त्यांना विचारावं की तू कसा, तुला काय वाटतं.